नमस्कार, अभिजित भारत मधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। एम्स नागपूर सारख्या सरकारी आरोग्य संस्थांना त्यांच्या कॅफेटेरिया आणि सार्वजनिक ठिकाणी बोर्ड लावण्याचे आदेश देण्यात आले आहे। या बोर्डवर खाण्यात येणाऱ्या पदार्थांमध्ये किती साखर आणि तेल आहे हे स्पष्ट दाखवले जाईल। हे बोर्ड सिगारेटच्या पॅकवर असणाऱ्या आरोग्याच्या इशाऱ्यासारखेच काम करणार आहे। नाशिक जिल्ह्यातील दरेगावात पतीच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून पत्नीने पती झोपेत असताना दोरीने गळा आवळून त्याची हत्या करून मृतदेह जंगलात फेकून दिला। पोलीस तपासात महिलेने गुन्ह्याची कबुली दिली आहे, त्यामुळे पोलिसांनी महिलेला ताब्यातही घेतले आहे। आंध्र प्रदेशातील अन्नमय जिल्ह्यात आंब्यानी भरलेला ट्रक उलटल्याने 9 कामगारांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले आहेत। रविवारी रात्री कडप्पा शहरातून सुमारे 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या पुलमपेटा मंडलमधील रेड्डी चेरू कट्टा येथे हा भीषण अपघात घडला। तलावाच्या किनाऱ्यावर ट्रक उलटताच ट्रकमधील आंब्याच्या वर बसलेले कामगार आंब्याच्या मोठ्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले। आंब्याचे वजन 30 ते 40 टन होते, ज्यामुळे कामगारांचा मृत्यू झाला आहे। लंडन साउथएंड विमानतळावर ब्रिजक्राफ्ट सुपर किंग एरोप्लेन उड्डाणानंतर काही क्षणातच कोसळले। या अपघातात सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला आहे। अपघाताची नेमकी कारणे समोर आली नसली तरी अधिकाऱ्यांकडून याबाबत चौकशी सुरू आहे। पुदुचेरीतील प्रसिद्ध मॉडेल सॅन राहेल हिने आत्महत्या केली आहे। पोलिसांच्या माहितीनुसार ती आर्थिक कर्ज आणि मानसिक तणावात होती। घटनास्थळी सापडलेल्या सुसाइड नोटमध्ये कोणालाही दोषी धरलेले नाही। गेल्या वर्षीच सॅन राहेलचे लग्न झाले होते, त्यामुळे तहसीलदारांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत। ऑलिम्पिक कांस्य पदक विजेती सायना नेहवालने पती पारुपल्ली कश्यप पासून वेगळे होण्याची घोषणा केली आहे। 2012च्या लंडन ऑलिम्पिक पदक विजेत्या सायना नेहवालने इंस्टाग्रामवर ही बातमी शेअर केली आहे। खूप विचार केल्यानंतर कश्यप पारुपल्ली आणि मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे असे तिने सांगितले आहे। अशाच शहराच्या, राज्याच्या, देशाच्या बातम्या आम्ही रोज तुमच्यापर्यंत घेऊन येणार, फक्त न्यूज वाइब्स मध्ये। नवनवीन घडामोडींसह अपडेटेड रहा आणि अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी बघत रहा अभिजित भारत। अभिजित भारत, पहुंचे हर खबर तक।